नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे ॲडव्होकेट भानुशाली आकाशला म्हणत असतात की आकाश, मोबाईलमध्ये आमच्या दोघांचा छान फोटो काढ ना. आजचे सगळे मुमेंट्स मला मोबाईलमध्ये कॅप्चर करून ठेवायचे आहेत. तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली म्हणत असतात, तुझ्यापेक्षा दुसरी व्यक्ती असू शकत नाही आमच्या दोघांचा छान असा फोटो काढण्यासाठी. हे बघ आकाश, तू आता आमच्या दोघांचा छान फोटो काढ, म्हणजे आयुष्यभरासाठी तुझ्या लक्षात राहील की आमच्या दोघांचा फोटो तू काढला होतास. कळतंय तुला? तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशालीचं बोलणं ऐकून आकाशला खूपच जास्त राग येत असतो, पण तो भूमीच्या समोर त्याला काहीसुद्धा बोलत नाही. तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली म्हणत असतात, आकाश काय झालं? तुला आमचा फोटो नाही काढायचा आहे का? बरं ठीक आहे प्रशांत, तू तरी आमच्या दोघांचा फोटो काढ. तसेही तुम्ही बहीण भाऊ सगळं एकमेकांच्या मनातलं एकमेकांजवळ शेअर करताना, मग आमच्या दोघांचा फोटोसुद्धा तुलाच काढायचा आहे. तेव्हा प्रशांत त्याच्या हातातून मोबाईल काही घेत नसतो. तेव्हा ॲडव्होकेट भानुशाली म्हणत असतो की हे बघ प्रशांत, तुला आता आमचा फोटो काढावाच लागेल, तू नाही म्हणू शकत नाही आहेस. अरे तुझ्या बहिणीचं लग्न ठरलं आहे, तुला काही आनंद वगैरे झाला आहे की नाही? आणि तसंही माझ्या होणाऱ्या बायकोबरोबर माझा फोटो हवा आहे ना आता. तेव्हा इथे होणारी बायको बोलल्यानंतर आकाशला अजूनच राग येतो. तेव्हा इथे प्रशांत फोन काही हातात घेत नसतो. निलंबरी त्याला खुणावते आणि फोन हातामध्ये घ्यायला सांगते. तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली भूमीला विचारतात की मी खांद्यावरती हात ठेवू शकतो ना. तेव्हा इथे भूमी काहीसुद्धा बोलत नाही. तेव्हा इथे भानुशाली भूमीच्या खांद्यावरती हात ठेवतो फोटो काढण्यासाठी. तेव्हा मात्र आकाश इथे खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो. त्याला खूप जास्त जेलेसीसुद्धा होत असते आणि रागसुद्धा आलेला असतो. तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली आता एका पोजमध्ये उभ्या असतात आणि प्रशांतने फोटो काढल्यानंतर लगेचच त्याच्या हातातून मोबाईल खेचून घेतात आणि म्हणतात की बघू दे मला आमच्या दोघांचा कसा फोटो आला आहे, कारण माझ्या होणाऱ्या बायकोबरोबर माझा हा पहिलाच फोटो आहे. तेव्हा इथे फोटो बघत असतानाच भूमी म्हणत असते, बरं ठीक आहे, मला जायला हवं. मी माझी सगळी कामं अर्धवट ठेवून आली आहे ना तिथे, आता मी निघते. आकाश, निघायचं का आपण? तेव्हा ॲडव्होकेट भानुशाली म्हणत असतात की भूमी मॅडम, एक मिनिट, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा इथे आकाशला वाटतं की आता याला काय बोलायचं आहे, आता नोकरीवरती तरी येऊ देणार आहे ना, असा प्रश्न आकाशच्या मनामध्ये आधीच आलेला असतो आणि अगदी तसंच घडतं. इथे ॲडव्होकेट भानुशाली आता भूमीला म्हणत असतात की भूमी मॅडम, हे बघा, आधी मी तुम्हाला काही बोललो नाही कारण तेव्हा माझा अधिकार नव्हता, पण आता माझा अधिकार आहे तुमच्यावरती, कारण आपल्या दोघांचं आता लग्न ठरलं आहे. तुम्ही लग्नासाठी मला होकार दिला आहे. तेव्हा आता त्या नात्याने मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, मला असं वाटते की तुम्ही आता ही नोकरी करू नये, तुम्ही ही नोकरी सोडून द्या. आता तुमच्या घराची आणि तुमची जबाबदारी घ्यायला मी समर्थ आहे, मी सगळ्यांची जबाबदारी घेईन, पण आता तुम्ही तिथे जाऊन ही नोकरी करू नका असं मला वाटतंय. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की ठीक आहे, पण आता सध्या मी जाते, हा महिना मला पूर्ण करायला हवा ना. तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात, अजिबात नाही, हा महिना पूर्ण करायची तुम्हाला गरज नाही आहे. तुम्ही आत्ताच्या आता ही नोकरी सोडून द्या. आणि तसंही जी गोष्ट आपल्याला नको आहे ना, ती तिथेच त्या वेळेला सोडून द्यायची असते, पुन्हा तिच्याकडे बघायचं सुद्धा नसतं. तेव्हा इथे भानुशाली म्हणत असतात, आणि तसंही आता आपल्याकडे वेळ कुठे आहे, आता लगेच आपल्या लग्नाची तयारी सुरू होईल. मला असं वाटते प्रत्येक मुलीने आपल्या लग्नाचे मुमेंट्स कसे असे एन्जॉय केले पाहिजे, जसं तुम्ही सुद्धा केलं पाहिजे. तुम्ही आता नोकरी करू नका, लग्नाचे सगळे मुमेंट्स तुम्ही एन्जॉय करा. तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात, ठीक आहे ना, तुम्ही सोडताय ना नोकरी? तेव्हा भूमी म्हणते, ठीक आहे, मी नोकरी सोडते आहे, पण मी जाते, माझं सामान घेऊन यायचं आहे मला, आणि आता शेवटचा दिवस आहे तर सगळ्यांना भेटूनसुद्धा येते. प्लीज मला एक दिवस इथे जाऊ द्या. तेव्हा ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात, अहो प्लीज काय बोलताय तुम्ही माझ्या होणाऱ्या बायको आहात, आणि आता तुम्ही मला प्लीज वगैरे बोलायचं नाही. जे काही बोलायचं आहे ते माझ्याबरोबर स्पष्ट बोलायचं. तुम्हाला जायचं आहे ना तिथे तुम्ही जा, मी तुम्हाला अडवणार नाही आहे, आणि तसंही मी तुम्हाला स्वतः तिथे सोडायला येतो, मग तर चालेल ना. तेव्हा इथे भूमी म्हणते की ठीक आहे. तर इथे ॲडव्होकेट भानुशाली आता स्वतःहून इथे आता महाजनांच्या इथे सोडायला भूमीला जातात, कारण आकाशबरोबर त्यांना पाठवायचं सुद्धा नसतं. तेव्हा इथे भूमी म्हणते की ठीक आहे आकाश, मी जाते. तेव्हा ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात की तुम्ही पुढे व्हा, मी लगेचच येतो आहे. तेव्हा भूमी तिथून गेल्यानंतर इथे ॲडव्होकेट भानुशाली आता आकाशकडे जातात आणि म्हणत असतात की बघितलं ना, मला मी दिलेलं प्रॉमिस बरोबर पूर्ण करता येतं. मी माझं प्रॉमिस पूर्ण केलं ना, शेवटीला भूमी मॅडमने मला लग्नासाठी होकार दिलेला आहे आणि मी लग्नसुद्धा करणार आहे. कळलं तुला? तेव्हा इथे आता ॲडव्होकेट भानुशाली याचं बोलणं ऐकल्यानंतर आकाशला राग तर येतो, पण सगळ्यात जास्त आता आकाश इमोशनल झालेला असतो, कारण तो भूमीला खरंसुद्धा सांगू शकत नसतो की ती त्याची बायको आहे. कारण जर तिला सत्य कळलं तर ती पॅनिक होऊ शकते आणि कोमामध्ये जाऊ शकते. त्यामुळे आता डॉक्टरांनी सांगितलेलं इथे आकाश ऐकत असतो आणि तो गप्प बसलेला असतो. त्यानंतर इथे वेदांगी खूपच जास्त खुश असते. वेदांगी म्हणत असते, अगं आत्तू, तू बघितलंस ना, आता ती भूमी त्या ॲडव्होकेट बरोबर लग्न करते. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, नाहीतर काय,
लग्नसुद्धा करते आणि ही नोकरीसुद्धा सोडून जाते, म्हणजे माझ्या डोक्याचा तापच गेला. बरं झालं ती आता लग्न करून या घरातून कायमची निघून जाते ते. तेव्हा अभि म्हणत असतो, नाहीतर काय, स्वतःच्या पायावरती धोंडा कसा पाडून घ्यायचं ना हे अगदी भूमीला बरोबर माहिती आहे. आकाशसारखा नवरा सोडून ती आता त्या ॲडव्होकेट भानुशाली बरोबर लग्न करते. पण आई, मला आकाशसाठी खूपच जास्त वाईट वाटतंय गं. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, मग आता काय करायचं? वाईट तर मला पण वाटतंय रे, पण आता आहे ना वेदांगी, त्याला सावरायला, त्याचं दुःख हलकं करायला. आणि आपण सुद्धा आहोत. भूमीचं जाण्याचं दुःख आपल्याला सुद्धा किती आहे हे आपण आपल्या नाटकातून त्याला दाखवायचंच आहे. तेव्हा रागिनी म्हणत असते, वेदांगी, आता एकदाची भूमी हे घर सोडून गेल्यानंतर तुलाच आता आकाशला सावरायचं आहे. तेव्हा आकाश कुठे आहे असं सुद्धा रागिनी विचारते. तेव्हा वेदांगी म्हणत असते की आता भूमी घर सोडून चालली आहे ना, त्याच्यामुळे तिच्याबरोबर शेवटचे जे काही क्षण आहेत ना ते तो टिपण्याचा प्रयत्न करतोय, असं ती दुःखातच म्हणते आणि जोरजोरात हसायला लागते. त्यानंतर इथे भूमी आपले कपडे आता भरत असते बॅगमध्ये, ते सगळं पॅकिंग वगैरे करत असते. तेव्हा इथे तिच्या आईचा फोटो मागे आकाशने लावलेला असतो, तो फोटोसुद्धा ती आपल्याबरोबर घेऊन जाते. तेव्हा तो फोटो बघितल्यानंतर तिला ते आकाशबरोबरचे घालवलेले क्षण आठवतात, जेव्हा आकाश भूमीचा हात पकडून तिला तिच्या रूममध्ये घेऊन येतो. तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश, तू मला इथेच का घेऊन आलायस? तेव्हा आकाश तिला दाखवतो की जाऊन आता तो पडदा बाजूला कर. तेव्हा तिच्या आईचा फोटो जिथे असतो त्याच्यावरती जो पडदा असतो तो बाजूला केल्यानंतर तिच्या आईचा सुंदर असा फोटो त्याने तयार करून आणलेला असतो. तेव्हा इथे भूमी आता पॅकिंग वगैरे करत असताना तिच्या बाबांचा आता फोन आलेला असतो. भूमी म्हणते, बाबांचा फोन? तेव्हा इथे बाबा म्हणत असतात की भूमी, मगाशी तू निर्णय सांगितलास तेव्हा मला तुझ्याशी काहीसुद्धा बोलता आलं नाही, सगळं कसं घाईघाईने ठरत होतं. आता मला सविस्तरपणे सांग, तू त्या ॲडव्होकेट भानुशाली बरोबर लग्नाचा निर्णय का बरं घेतलास? एवढा घाईघाईने निर्णय घ्यायची काय गरज होती? तेव्हा भूमी म्हणत असते, बाबा तुम्ही असं काय करताय? अहो तुमचीच तर इच्छा होती ना की मी ॲडव्होकेट भानुशाली यांच्याबरोबर लग्न करावं, म्हणून तर मी होकार दिलाय ना. तेव्हा इथे माधव काका म्हणत असतात, मी तुला सांगितलं होतं लग्न करायला? तेव्हा ते म्हणत असतात की अगं भूमी, एकदा माझ्याशी स्पष्टपणे बोलायचं तरी ना तू. तेव्हा भूमी म्हणत असते, बाबा मी तुम्हाला भेटायला आले होते, पण तेव्हा तुम्ही घरी नव्हता आणि जेव्हा मी तुम्हाला फोन केला तेव्हा तुम्हीच मला म्हणालात की तुम्ही शाळेमध्ये आहात, मीटिंगमध्ये आहात म्हणून. आणि मग नंतरला तुम्हीच मेसेज करून सांगितलं ना की तुला ज्या मुलाबरोबर लग्न करायचं आहे तू करू शकतेस, भानुशाली खूपच जास्त चांगले आहेत, त्यांना लग्नासाठी होकार दे, हे सुद्धा तुम्हीच सांगितलं होतं. तेव्हा इथे माधव काकांच्या लक्षात आलेलं असतं की आता हे सगळं कुणीतरी मुद्दामून केलेलं आहे, माझ्या मोबाईलवरून भूमीला मेसेजेस पाठवलेले आहेत. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, बाबा अहो तुमची इच्छा होती म्हणून तर मी लग्नाला होकार दिलाय ना, आणि तसंही माझ्यामुळे वेदांगीमध्ये आणि आकाशमध्ये गैरसमज निर्माण होत होते आणि म्हणूनच मला आता लग्न करून ते गैरसमजसुद्धा त्यांचे दूर करायचे आहेत. तेव्हा इथे भूमी म्हणते की आईने सुद्धा खूप पुढाकार घेतला होता, तिचीसुद्धा इच्छा होती की मी भानुशालींबरोबर लग्न करावं, तेव्हा तिनेसुद्धा मला खूप गळ घातली आणि म्हणूनच मी होकार दिलेला आहे. तेव्हा माधव काकांच्या लक्षात आलेलं असतं की हा सगळा प्लॅन निलांबरी आणि तो ॲडव्होकेट भानुशाली या दोघांनी मिळून केलेला आहे. तेव्हा इथे माधव काका येतात आणि निलांबरीला म्हणत असतात की तूच भूमीला जबरदस्ती केलीस ना त्या भानुशाली बरोबर लग्न करण्यासाठी, तूच माझ्या मोबाईलवरून मेसेजेससुद्धा केले होतेस ना. तेव्हा निलांबरी म्हणत असते, हो काय बोलताय तुम्ही, मी कशाला तिला जबरदस्ती करू? तिच्या मनामध्ये काय आहे हे मला बरोबर माहिती आहे, तिलाच लग्न करायचं आहे त्याच्याबरोबर. तेव्हा इथे माधव काका म्हणत असतात, अगं तू आई आहेस का कोण आहेस, कैदाशी नाहीस का? तुला माहिती नाही आहे का भूमीचं आणि आकाशरावांचं लग्न झालं आहे ते? आकाशराव आणि भूमी या दोघांना एकत्र आणण्यासाठी आम्ही सगळेजण एवढे प्रयत्न करतोय आणि तू काय केलंस गं? तू त्याचा गैरफायदा घेतलास आणि त्या भानुशाली बरोबर टीम तयार केलीस आणि भूमीचं लग्न त्याच्याबरोबर लावून देतेस. लाज नाही वाटत तुला हे सगळं करताना? तेव्हा इथे लगेचच माधव काका म्हणतात, तो भानुशाली मला आधीपासूनच नालायक वाटत होता, त्याचं बोलणं वागणं मला अजिबात आवडत नव्हतं, पण आता त्याने माझ्या मुलीचा जीव वाचवला होता म्हणून मी गप्प होतो. पण हे सगळं का केलंस तू? अगं माझ्या मुलीचं आयुष्य तुला का बरबाद करायचं आहे? आकाशरावांचं तिच्यावरती किती प्रेम आहे तुला माहिती नाही आहे का? तेव्हा इथे निलांबरी म्हणत असते, अहो काय चुकीचं केलं मी? तिचंसुद्धा प्रेम आहे ना त्या भानुशालीवरती. तेव्हा माधव काका म्हणतात, अजिबात नाही, तू जबरदस्ती केलीस ना म्हणून तिने लग्नाला होकार दिलाय, तिने सगळं काही सांगितलंय मला. अगं तिची कधी आई झाली नाहीस तू, कधी प्रेमाने तिच्याशी बोलली नाहीस, पण तू चेटकिनीसारखी वागलीस तिच्याबरोबर. तेव्हा इथे निलांबरी म्हणते, हो केलं मी हे सगळं माझ्या पौर्णिमेसाठी केलं, कारण त्या भूमीमुळे ना माझ्या पौर्णिमेला नेहमी घरामध्ये दुय्यम स्थानच भेटलेलं आहे आणि मला ते नको आहे. एकदाचं भूमीचं लग्न त्या भानुशाली बरोबर होऊ दे आणि ती त्या घरातून जाऊ दे, म्हणजे माझ्या पौर्णिमाचं भलं होईल. तेव्हा माधव काका म्हणतात, किती नालायक बाई आहेस गं तू, म्हणजे त्या मुलीचा एवढा जीव आहे तिच्यावरती, तुझ्यावरती सुद्धा, तरीसुद्धा तिचा रागराग करताय तुम्ही.
पण मी असं होऊ देणार नाही. मी माझ्या मुलीचं वाटोळं होऊ देणार नाही आहे. आकाशरावांचं आणि भूमीचं लग्न झालं आहे आणि त्यामुळे त्या दोघांना कुणीही वेगळं करू शकत नाही आहे. मी हे लग्न होऊच देणार नाही आहे. तेव्हा इथे नीलांबरी म्हणते, काय करणार आहात तुम्ही? भूमीला सगळं खरं सांगणार आहात का? सांगा एकदाचं तिला, म्हणजे जाईल एकदाची ढगात. तेव्हा माधव काका तिच्यावरती हात उगारतात आणि म्हणतात, काय बोललीस तू? तेव्हा नीलांबरी म्हणते, काय चुकीचं बोलली आहे मी? तेव्हा इथे नीलांबरी म्हणत असते की ॲडव्होकेट भानुशाली यांच्याबरोबर लग्न होऊ दे आणि जाऊ दे ना एकदाची घरातून. आणि मी पण बघते ना तुम्ही हे लग्न कसं काय थांबवता येते, तिला कसं खरं सांगता येते, मी पण बघते. तेव्हा इथे माधव काका म्हणतात, अगं त्या भानुशाली नालायक आहे, त्याच्याबरोबर लागून तू काय माझ्या मुलीचं लग्न करतेस? तिला आठवत नाही आहे फक्त भूमीला, पण अख्ख्या समाजाला, आपल्याला तर माहिती आहे ना आकाशचं आणि भूमीचं लग्न झालं आहे ते. तेव्हा इथे आता माधव काका म्हणत असतात की देवा, माझी भूमी खूपच जास्त साधीभोळी आहे, तिच्या आयुष्यात नेहमी चांगलं होऊ दे. आकाशरावांचं आणि तिचं लग्न झालं हे तिला आठवायला सुद्धा हवं आहे. आता मला याच्या मुळाशी जायला हवं, आकाशरावांजवळ बोलायला हवं, असं माधव काका म्हणतात. आणि लगेचच आकाशला फोन करतात आणि म्हणतात की आकाशराव, हे सगळं काय आहे? अहो तुम्ही होतात ना तिथे, मग तरीसुद्धा हे प्रकरण कसं काय पुढे गेलं? तेव्हा माधव काका असं बोलल्यानंतर आकाश म्हणतो की इथे तर मी लक्ष ठेवून होतोच, तो ॲडव्होकेट भानुशाली खूपच जास्त नालायक माणूस निघाला बाबा, पण हे सगळं प्रकरण तुमच्या इथून सुरू झालं आहे असं कळलं आहे मला. तेव्हा इथे माधव काका म्हणतात, अगदी बरोबर, नीलंबरी आणि तो भानुशाली दोघांनी इथे आता एकी केलेली आहे. तेव्हा आकाश म्हणतो, पण बाबा तरीसुद्धा भूमीने अचानक नाला होकार कसा काय दिला? तेव्हा इथे माधव काका म्हणत असतात की नाही, भूमीने होकार दिलेला नाही आहे, तर तिला होकार देण्यासाठी खूपच जास्त जबरदस्ती करण्यात आलेली आहे, तेव्हा तिने होकार दिला आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की ठीक आहे बाबा, मी तुमच्याशी नंतर बोलतो, भूमीला कसं थांबवता येईल त्याकडे आधी लक्ष देतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, भूमी म्हणत असते, ठीक आहे आकाश, मी जाते, उशीर होतोय, माझा होणारा नवरा माझी वाट बघत असेल, त्याचा शब्द मला पाळायला हवा. तेव्हा आकाश म्हणत असतो, आता मित्रापेक्षा होणारा नवरा जास्त महत्त्वाचा वाटतोय का? तेव्हा भूमी म्हणते की हो, त्याचा अधिकार आहे ना माझ्यावरती. तेव्हा आकाश म्हणतो, आणि माझा अधिकार नाही आहे का तुझ्यावरती? तेव्हा भूमी म्हणते की आकाश, तुझा अधिकार माझ्यावरती असायला मी तुझी कोण आहे? असं भूमीने विचारल्यानंतर आकाश तिच्याकडे एकटक बघतच राहतो.